नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, सार्वजनिक आरोग्य विभाग गट क व ड ची रिस्पॉन्स शीट आलेली आहे. आता त्याच्यानंतर मित्रांनो निकाल देखील याचा लवकरच लागेल. खूप फास्ट प्रोसेस चालू आहे. तर मित्रांनो, तुम्ही म्हणाल की किती मार्क्स असल्याचं आम्ही कागदपत्र तयार ठेवायची किंवा कुठली कुठली कागदपत्र तयार ठेवायची आणि कुठल्या पदासाठी मित्रांनो या ठिकाणी फिजिकल असतं म्हणजे जी तुमचं फिजिकल मोजलं जातं, हाईट वगैरे, उंची वगैरे, वजन वगैरे, तेही तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहे मी. त्याचबरोबर मित्रांनो, जी कागदपत्र तुम्हाला तयार करायची असतात त्यासाठी मित्रांनो जर तुमची निवड झाली, निवड यादीमध्ये नाव आलं, तर मित्रांनो इथं त्यांनी जाहिरातीमध्ये सरळ सरळ लिहिलेलं आहे की कागदपत्रे सादर करू न शकणाऱ्या उमेदवारांची निवड केली जाणार नाही, तसेच त्याकरिता कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही. त्याच्यामुळं तुमची कागदपत्र तुम्हाला रेडी ठेवणं गरजेचं आहे. तर कुठली कागदपत्र लागणार आहेत ती माहिती आपण पाहणार आहोत. आता तुम्ही विचाराल की सर किती मार्क्स असल्यास आम्ही कागदपत्र रेडी ठेवावीत. तर मित्रांनो याच्याबद्दल सांगणं आता योग्य होणार नाही, कारण की मित्रांनो तुमची अजून फायनल रिस्पॉन्स शीट येणार आहे. जी रिस्पॉन्स शीट आलेली आहे त्याच्यामध्ये बरेचसे प्रश्न मित्रांनो बदललेले आहेत. त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन घेण्यासारखे खूप सारे प्रश्न आहेत. त्याच्यामुळं तुमच्या मार्क्समध्ये मित्रांनो खूप सारा बदल होणार आहे. त्याच्यामुळं मित्रांनो आणि नॉर्मलायझेशन होणार आहे एकापेक्षा जास्त शिफ्टमध्ये जी परीक्षा झाली आहे त्याच्यामध्ये. तर त्यानुसार मित्रांनो कट ऑफ किती लागेल, किती मार्क्स असले तुम्ही कागदपत्र रेडी ठेवायला पाहिजेत, तर ते आत्ता सांगणं तरी योग्य होणार नाही की एवढे एवढे मार्क्सवरती असलेच, एवढे मार्क्स तुम्हाला असतील की एवढे क्वेश्चन्स बरोबर आले असतील तर तुम्ही कागदपत्र रेडी ठेवा. परंतु मित्रांनो ती सर्व जी माहिती असणार आहे कट ऑफबद्दल वगैरे ती आपण नॉर्मलायझेशनच्या अगोदर जी फायनल रिस्पॉन्स ईटी मित्रांनो त्याच्यानंतर ती माहिती पाहणार आहोत. तर सध्या तरी त्याच्या मागं लागू नका. तुमचं जे ऑब्जेक्शन असणार आहे मित्रांनो त्याच्याविषयी तुम्ही आता तयारी करून ठेवा. ऑब्जेक्शन तुम्हाला 18 तारखेपासून 20 तारखेपर्यंत घ्यायचे आहेत. तर सध्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मित्रांनो कुठल्या पदांसाठी उंची वजन जे आहे तुमचं मोजलं जातं गट क ड मध्ये. तर गट क मध्ये मित्रांनो त्याची माहिती नाही, परंतु गट ड मध्ये आहे कुठल्या पदासाठी लागतं. त्यानंतर काय कागदपत्र गट क व ड साठी तुमची तयार असणं गरजेचं आहे. त्यासाठी जी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघूयात. तर बघा, तुम्हाला जसं सांगितलं की मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला वेळ जो आहे तो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी दिला जात नाही मित्रांनो. जो डॉक्युमेंट तुमचे जे नसतील मित्रांनो तर तुम्ही सादर करू शकला नाहीत त्या वेळेमध्ये तर वेळ दिला जात नाही. इथं तसं त्यांनी लिहिलेलं आहे. ठीक आहे मित्रांनो. तर काय काय डॉक्युमेंट लागतील गट क व ड साठी ती एकत्रित माहिती आपण या ठिकाणी पाहूयात. तर बघा, सर्वात अगोदर मित्रांनो उंची कुठल्या पदासाठी लागणार आहे आणि मित्रांनो हाईट वगैरे जी आहे किंवा तुमचं वजन जे आहे ते कुठल्या पदासाठी असेल. तर गट ड मधलं मित्रांनो असं एक पद आहे की त्यासाठी ही माहिती जी आहे मित्रांनो त्यांनी जाहिरातीमध्ये दिलेली आहे. पहा, जाहिरात उघडल्यानंतर तुम्हाला पहिल्या 4 नंबरच्या पेजेसवरती ही माहिती पाहायला भेटेल. याच्यामध्ये म्हटलं आहे की स्त्री आणि पुरुष परिचर प्रादेशिक मनोरुग्णालय. पहा, मेंटल हॉस्पिटल जे आहे मित्रांनो, मेंटल हॉस्पिटलची जी पदं आहे त्याच्यामध्ये गट ड मध्ये या पदाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग अधिसूचना 20 जुलै 2021च्या सेवा प्रवेश नियमानुसार पुरुष परिचर या पदासाठी पुरुष परिचर म्हणलं आहे मित्रांनो. फक्त पुरुष परिचर या पदासाठी पहा अगोदर या ठिकाणी दिलेले आहे. उंची 5.7 उंची 5.7 लागेल मित्रांनो आणि छाती 32 ते 34 व छाती फुगून 5 सेंटीमीटर जास्त या ठिकाणी पाहिजे आणि वजन 55 ते 65 किलो दरम्यान या ठिकाणी मित्रांनो तुमची शारीरिक क्षमता असणाऱ्या उमेदवारांची या ठिकाणी निवड होते. म्हणजे ही क्रायटेरिया त्यांनी ठेवलेला आहे पुरुष परिचरसाठी. आता स्त्री परिचर हे जे पद आहे फक्त प्रादेशिक मनोरुग्णालय मित्रांनो, तर या पदासाठी स्त्री परिचर या पदासाठी 5.2 वजन पाहिजे मित्रांनो. उंचीची 8 या ठिकाणी नाही आहे, 5.2 या ठिकाणी उंची पाहिजे आणि वजन मित्रांनो 50 ते 60 किलो दरम्यान तुमची या ठिकाणी असणं गरजेचं आहे. तर हे स्त्री परिचर या पदासाठी या ठिकाणी शारीरिक क्षमता असणार आहे. तर शारीरिक क्षमता या दरम्यान शारीरिक क्षमता असणाऱ्या उमेदवारांची नियुक्तीच्या वेळी तपासणी करण्यात येणार आहे मित्रांनो. नमूद शारीरिक क्षमता नसेल तर नियुक्ती देण्यात येणार नाही. तर हे फक्त स्त्री पुरुष परिचर जे आहे मेंटल हॉस्पिटलमधलं जे पद आहे यांचं मित्रांनो या ठिकाणी हे तपासणी जी आहे तुमची केली जाते. तुमचं जे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही गुणवत्ता यादीमध्ये असाल किंवा तुम्हाला ते बोलवतील त्यावेळेस तुमची ही तपासणी केली जाते मित्रांनो. ह्याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे त्यांनी. तर हे एक बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नसेल ज्यांनी मेंटल हॉस्पिटलसाठी फॉर्म भरलेले आहेत. अटेंडंट या पदासाठी, परिचर या पदासाठी त्यांच्यासाठी आहे. त्याच्यानंतर मित्रांनो आता पहा तुमचे डॉक्युमेंट काय काय लागतील तुम्हाला. परीक्षा गुणवत्ता यादीमध्ये येणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या पदासाठी आवश्यक असणारे कागदपत्र मित्रांनो पहिल्यांदा तुम्हाला मित्रांनो सेल्फ अटेस्टेड डॉक्युमेंट देखील घेऊन जायचे असतात. सेल्फ अटेस्टेड नाही मित्रांनो, तर या ठिकाणी पहा काय म्हटले त्यांनी. केंद्र राज्य शासनाचे राज्यपत्रित अधिकारी, पोस्ट मास्टर, मुख्याध्यापक याबाबत प्राधिकृत व सक्षम अधिकारी यांच्याकडून सांक्षिकित करून किंवा सांक्षिकित, सेल्फ अटेस्टेड देखील मित्रांनो चालेल. किंवा लिहिले सांक्षिकित मध्ये सेल्फ अटेस्टेड देखील चालेल किंवा यांच्याकडून अटेस्टेड केलं तरी चालतील. तर ह्या प्रती
आणि मित्रांनो मूळ कागदपत्र तर झेरॉक्सच्या प्रती सांक्षिकीत किंवा हे जे अधिकारी दिलेले त्यांच्याकडून जे आहेत सांक्षिकीत करून आणि मित्रांनो मूळ कागदपत्र तुम्हाला सादर करणं आवश्यक असतं. तर याच्यामध्ये काय काय लागेल तुम्हाला? शैक्षणिक, व्यावसायिक, तांत्रिक अर्हता प्रमाणपत्रे व गुणपत्रिका. प्रमाणपत्रे आणि गुणपत्रिका म्हणजेच मित्रांनो जसं की शैक्षणिक म्हणजेच काय, तर 10वीचं तुमचं सर्टिफिकेट आणि मार्कशीट दोन्हीही लागेल. लक्षात राहू द्या, प्रमाणपत्र व गुणपत्रिका म्हटलेलं आहे इथं. जसं की मित्रांनो तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झाले तर पोस्ट ग्रॅज्युएशनची मार्कशीट आणि मित्रांनो सर्टिफिकेट दोन्ही लागेल. 12वीचं सर्टिफिकेट आणि मार्कशीट दोन्ही लागेल. आणि तुमचं काय व्यावसायिक तांत्रिक त्या पदासाठी असेल तर तीही प्रमाणपत्र तुमची लागतील मित्रांनो, प्रमाणपत्र आणि सर्टिफिकेट. ठीक आहे, जे असेल 2-2 असतात 10वीला 12वीला, प्रत्येक वेळेस 2, एक सर्टिफिकेट आणि एक मार्कशीट तुम्हाला भेटत असते. त्यानंतर पहा हे दोन्ही लागतात, ओरिजिनल लागणार आहेत. लक्षात राहू द्या, झेरॉक्स तर लागेलच परंतु ओरिजिनल देखील. पदाच्या आवश्यकतेनुसार अनुभव आणि शारीरिक क्षमता जसं मी सांगितलं तुम्हाला, पुरुष परिचर जे आहे आणि स्त्री परिचर जे आहे मेंटल हॉस्पिटलमधलं पद, त्याला शारीरिक क्षमता लागते मित्रांनो. ठीक आहे, त्यानंतर अनुभव प्रमाणपत्र जर तुम्ही लिहिलेला असाल अनुभव तर या ठिकाणी त्या पदाला जर गरजेचं असेल तर ते तुम्हाला द्यावं लागेल. त्यानंतर तुम्ही कॅटेगरीमधून अप्लाय केले तर जातीचा दाखला लागेल. त्यानंतर मित्रांनो इथं तुमचं कास्ट व्हॅलिडिटी लागत नाही, लगेच तुमची नियुक्ती झाल्यानंतर तुम्हाला वेळ दिला जातो कास्ट व्हॅलिडिटी करायला, आत्ताच लागत नाही. वयाचा पुरावा म्हणून मित्रांनो शाळा सोडल्याचा दाखला, जन्माचा दाखला किंवा माध्यमिक शालांत परीक्षेचे प्रमाणपत्र यापैकी तुम्ही देऊ शकता. त्यानंतर मित्रांनो नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र हे देखील लागेल. आता नॉन क्रिमिनल मित्रांनो कुणासाठी लागणार नाही हे अगोदर पहा. आता सध्या मित्रांनो नॉन क्रिमिनल 2023 मध्ये एक GR आला होता. त्याच्यामध्ये मित्रांनो खुल्या गटातील महिलांकरिता जे आरक्षण असतं मित्रांनो, महिलांचं आरक्षण, त्यासाठी नॉन क्रिमिनल लागत होतं, परंतु ती अट मित्रांनो रद्द करण्यात आलेली आहे. खुल्या गटातील महिलांसाठी नॉन क्रिमिनल देखील लागत नाही. त्याचबरोबर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या कॅटेगरीतील मुद्रांना देखील नॉन क्रिमिनल लागत नाही. बाकीचे मित्रांनो जसं की खुल्या गटातील सोडून महिला आणि अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यामधील महिला सोडून देखील जर बाकीच्या प्रवर्गातील महिलांना आरक्षण घ्यायचं असेल, महिला आरक्षण, तर त्यांच्यासाठी नॉन क्रिमिनल लागेल मित्रांनो. बाकी सर्व कॅन्डिडेट जे आहेत त्यांच्यासाठी नॉन क्रिमिनल लागतं. फक्त याच्यामध्ये खुल्या गटातील महिला सोडून, ठीक आहे, आणि अनुसूचित जाती अनुसूचित जमातीचे कॅन्डिडेट सोडून यांना बाकी सर्वांना मग नॉन क्रिमिनल या ठिकाणी लागतं मित्रांनो. तुम्ही जर नॉन क्रिमिनल या ठिकाणी फॉर्ममध्ये सिलेक्ट केलेलं असेल तर तुम्हाला ते देणं गरजेचं आहे. वैध नॉन क्रिमिनल पाहिजे. त्यानंतर महाराष्ट्राचे डोमासाईल किंवा रहिवासी प्रमाणपत्र. त्यानंतर जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार कार्यालयात नोंदणी केली असल्यास तुम्ही तिथे टिकमार्क केली असल्यास तेही लागेल. मग त्याचबरोबर तुम्ही प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन, क्रीडा, त्याचबरोबर स्वातंत्र्य सेनानी, नामनिर्देशित पाल्य असं जर टिकमार्क केलेलं असेल तर ते प्रमाणपत्र लागणार आहे. त्यानंतर दिव्यांगाचं टिकमार्क केलं असेल तर तेही लागेल मित्रांनो. वैद्यकीय मंडळाचे किमान 40% दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र. त्यानंतर अनाथ तुम्ही टिकमार्क केलं असेल तर तेही लागेल. त्यानंतर मित्रांनो जर तुम्ही कुठे जॉबला असाल सध्या शासकीय किंवा निमशासकीय कार्यालयामध्ये तर तेथील विभाग प्रमुख यांच्या परवानगीने फॉर्म भरला असल्यास त्यांचं परवानगीचं प्रमाणपत्र. त्यानंतर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पाल्य असं तुम्ही टिक मार्क केलं असेल तर त्याचं प्रमाणपत्र. EWS दाखला, इतर आवश्यक ती कागदपत्र जी सांगतील ते मित्रांनो तुम्हाला देणं गरजेचं असणार आहे. तर अर्ज भरताना वरील सर्व मूळ कागदपत्रांच्या प्रति उमेदवाराकडे असणं आवश्यक होतं. तुम्ही अपलोडही केलेले असतील मित्रांनो आणि ते व्हेरिफिकेशनला तेही तुम्हाला देणं गरजेचं आहे. तर ही कागदपत्रांची यादी तुम्हाला मित्रांनो सांगितलेली आहे. आता मित्रांनो तुमची ही जे असतं तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ते मित्रांनो ज्या ठिकाणी ते बोलवतील त्या ठिकाणी तुम्हाला स्वखर्चाने हजर राहायचं असतं. त्यांनी सांगितलेले की याच्यामध्ये तुम्हाला जर मित्रांनो तुम्ही सादर करू शकला नाहीत त्या वेळेमध्ये तर तुम्हाला वेळ परत दिला जाणार नाही, हे लक्षात राहू द्या. जर तुमचे यापैकी काही डॉक्युमेंट नसतील तर तुम्ही काढून ठेवू शकता. काही ओरिजिनल डॉक्युमेंट तुमच्या शाळेमध्ये वगैरे असतील जसं की 10वीचं सर्टिफिकेट, मार्कशीट वगैरे, तर तुम्ही आत्ताच त्याची तयारी करून ठेवू शकता मित्रांनो. याबद्दल तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. धन्यवाद मित्रांनो. सध्याच्या सरळ सेवा पदभरतींसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी TCS 71 प्रश्नपत्रिका संच या पुस्तकाची 4थी आवृत्ती प्रसिद्ध केलेली आहे. लेटेस्ट पुस्तक आहे मित्रांनो. याच्यामध्ये नगररचना, शिपाई भरती असेल, नगर परिषद भरती असेल, तलाठी भरती असेल, या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश केलेला आहे. आणि त्यांचं दुसरंही पुस्तक आहे मित्रांनो ज्याच्यामध्ये त्यांनी मागील वन विभाग असेल, लेखपाल असेल, सहकार विभाग असेल, DMR, TPA, PCMC या प्रश्नपत्रिकांचा समावेश करून TCS 79 प्रश्नपत्रिका संच हेही पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. तर ही सर्व पुस्तकं मित्रांनो TCS पॅटर्न, IBPS पॅटर्ननुसार आहेत. TCS मार्फत जे मित्रांनो सध्या परीक्षा होत आहेत त्याच्यामध्ये मागील जी परीक्षा TCSने घेतलेली त्यामधील बरेचशा प्रश्नांची मित्रांनो पुनरावृत्ती होताना दिसते आहे.
तर कशा पद्धतीने प्रश्न येतात, काय पॅटर्न आहे, तो तुम्हाला या पुस्तकामधून मित्रांनो समजणार आहे. तर हे TCS 71 प्रश्नपत्रिका संच, TCS 79 प्रश्नपत्रिका संच, ही सर्व पुस्तकं स्मार्ट स्टडीची मित्रांनो प्रत्येक बुक स्टोअरमध्ये उपलब्ध झालेली आहेत. तुम्हाला येणारी सरळ सेवेची जी पदभरती आहे, जसं की आदिवासी विकास विभाग असेल, सोलापूर महानगरपालिका असेल, WRD असेल, पुरवठा निरीक्षक असेल, राज्य उत्पादन शुल्क असेल किंवा इतर महानगरपालिकेची किंवा इतर सरळ सेवेची कुठलीही भरती असू द्या, त्यासाठी उपयोगी पडतील तुम्हाला. त्याचबरोबर त्यांची इतरही पुस्तकं आहेत, जसं की TCSचं स्पेशल मित्रांनो इंग्रजी व मराठी प्रश्नसंच आहे, ज्याच्यामध्ये स्पष्टीकरण आणि टॉपिक्स वाईज तुम्हाला मित्रांनो प्रश्न त्यांनी दिलेले एकूण 75 प्रश्नपत्रिकांचा वापर करून हे पुस्तक बनवलेलं आहे. चालू घडामोडीवरती देखील 81 सराव प्रश्नसंच हे TCS IBPS पॅटर्ननुसार चालू घडामोडीचं पुस्तक आहे. तर ही सर्व पुस्तकं मित्रांनो स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी प्रत्येक बुक स्टोअरमध्ये उपलब्ध केलेली, तिथं तुम्हाला पाहायला भेटतील आणि तेथून मित्रांनो तुम्ही नक्की खरेदी करा किंवा ऑनलाईन देखील तुम्हाला भेटून जातील. धन्यवाद.